लागलाय हा बॉल, जोराने लागलाय, वेग होता हा पटका मारत असताना. पाणी घेऊन जा, कृपया प्राथमिक उपचार लवकर न्या मैदानाच्या आतमध्ये, कारण भरपूर वेगाने बॉल लागलाय हाताला श्यामच्या. त्यानंतर दुखापत जाणवली, खेळ भावना दाखवली विरोधी संघाने सुद्धा, आणि खेळ भावना असणं गरजेचं आहे. मॅच कोणीही जिंको, मॅच कोणीही हारो, खेळ भावना जिवंत राहिली पाहिजे. एपीजे अब्दुल कलाम सांगत होते की हा देश टिकणं गरजेचं आहे, हा देश राहणं गरजेचं आहे. अटल बिहारी वाजपेयी सांगायचे, पार्टियां बनेगी बिगड़ेगी, सत्ता आएगी जाएगी, लेकिन ये देश बना रहना चाहिए. या देशातील नागरिक राहिले पाहिजेत, एकजुटीने राहिले पाहिजेत. आज प्रेक्षक जितक्या संख्येने जुळत आहेत इतकंच म्हणेल, जात धर्म की पहचान रखो, बाइबल वेद और कुरान रखो, गीता का भी ज्ञान रखो, पर दिल में हमेशा हिंदुस्तान और क्रिकेट के लिए प्यार रखो, खेलों के लिए प्यार रखो. आणि खेळावर प्रेम करणारे हे क्रिकेटचे चाहते, क्रिकेटचे दर्दी, आज मोठ्या संख्येने गर्दी. या गर्दीमधल्या प्रेक्षकांचं स्वागत आहे. धर्मवीर आमदार सन्माननीय संजूभाऊ गायकवाड, युवा नेते कुणालभाऊ गायकवाड मैदानाच्या आतमध्ये जात आहेत विचारणा करण्यासाठी श्याम त्रिंबाकेची. आणि नेहमीच आमदार साहेबांनी अशा गोष्टीवर बारकाईने लक्ष घातलंय. मध्यंतरी सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. एक कबड्डीपटू महिला, कबड्डीपटू युवती जिच्या हाताला दुखापत झाली, मैदानावर प्राथमिक उपचार नसताना फक्त प्राथमिक बॉक्स उपस्थित होता आणि स्वतः भाऊने त्या मुलीची, त्या युवतीची पट्टी बांधून प्राथमिक उपचार दिला होता. तर बघा, या स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय आमदार संजूभाऊ गायकवाड विचारणा करत असताना श्यामची आणि आदरणीय मृत्युंजयजी गायकवाड त्या ठिकाणी उपस्थित आहेत. बघा आता टाळ्या वाजल्यात म्हणजे सर्व स्थिती ठीक आहे. भाऊ पोहोचले, कुठल्याही प्रॉब्लेमचं सोल्युशन म्हणजे आदरणीय संजूभाऊ गायकवाड. अडचण आली भाऊंना फोन लावा, प्रॉब्लेम आला भाऊंना फोन लावा, कुठे विकास कामं रखडले भाऊंना फोन लावा. आता मैदानाचं काम करायचं आहे, भाऊ तयार आहेत. मैदानाच्या आतमध्ये खेळाडूला दुखापत झाली, भाऊ पुन्हा एक वेळ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. त्यामुळे प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष असते आदरणीय भाऊंचं. भाऊंच्या चेहऱ्यावर सुद्धा स्माईल होती आणि भाऊ सांगतायत की माझ्या खुर्चीवर कोणीही बसू नका, माझी खुर्ची मला परत करा. तर बघा, प्रेक्षकांच्या टाळ्या वाजल्या जसे श्याम त्रिंबाके बॉलिंगसाठी येत आहेत. हे क्रिकेटला प्रेम करणारे प्रेक्षक आहेत. खेळाडूला दुखापत झाली, प्रेक्षकांना सुद्धा त्याचं दुःख झालं, परंतु जसे श्याम मैदानाच्या आतमध्ये बॉलिंगसाठी आले पुन्हा प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या. हे चांगल्या खेळाला सपोर्ट करणारे प्रेक्षक आहेत, हे चांगल्या माणसांना सपोर्ट करणारे प्रेक्षक आहेत. याच प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिलं मला मागच्या 3 वर्षात. या प्रेमाचा नक्कीच कधीच परतफेड होणार नाही. 11 बॉलचा खेळ शिल्लक आणि रन करायचे 15. प्रिन्स भरपूर फॉर्म मध्ये आहे. अपटनच्या बाहेरचा बॉल, दिशा देण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉल, कार बॉल पडल्यानंतर बाहेर गेला. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन धावसंख्येमध्ये ऍड होईल. या अवांतर धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. 84, 11 बॉल 14. आणखी एक बॉल, व्हाईट बॉल, आणखी एक एक्स्ट्रा मैदानाच्या आतमध्ये. सरळ 2 बॉल वाईड येत असताना बॉल पडला आणि बाहेर गेला. 2 एक्स्ट्रा मैदानाच्या आतमध्ये, 2 अवांतर धावा. 11-13. समोर बॉटमॅनचा चांगला उपयोग, परंतु लॉंग ऑनला अभि चव्हाणचा चांगला झेल. श्याम त्रिंबाकेला मिळते यश, मोमेंटम शिफ्ट होते या मॅच मध्ये. अजिंक्य देशमुख परतलाय, तो निराश आहे, तो हताश आहे, परंतु विकेट आली.
हे सत्य आहे. बॉटमॅनचा उपयोग केला, समोर खेळला फटका. अभि चव्हाण चांगला असेल अंडर प्रेशर घेत असताना, आणि अजिंक्य देशमुख निराश होता. अक्षरशः डोळ्यावर त्याने हात आणला. विकेट मैदानाच्या आतमध्ये आली. सामना पलटू शकतो. सतरा बॉल मध्ये 35 धावा काढून परततो आहे अजिंक्य देशमुख. 17 चेंडू 35 धावा, 3 चौकार 3 षटकार या मॅच मध्ये अजिंक्यच्या बॅट मधून आले. आता 10 बॉल मध्ये 13 धावा करायच्या आहेत. अजिंक्यची एक लाजवाब इनिंग. अजिंक्यची बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्यांचा गजर करायला हरकत नाही एडी साठी. वेल प्लेड एडी. 10 बॉल मध्ये 13 रन करायचे आहेत. बॅटिंग साठी संघाचे कॅप्टन सागर महाजन पोहोचले आहेत. पंकज पटेलने चांगली गोलंदाजी केली या सामन्यात. आता बॅटिंग साठी सागर महाजन पोहोचले आहेत. संघाचे कॅप्टन. 10 बॉल 13 धावा करायचे आहेत. हा सामना या ठिकाणून पलटू शकतो. हा सामना या ठिकाणून कोण्याही बाजूला जाऊ शकतो. श्रीदत्त बुलढाणा संघ सामना सोडायला तयार नाहीये, कारण हा संघ लढणं जाणतो, संघर्ष करणं जाणतो. लढणं या संघाच्या रक्तात आहे. चेतन सोनूने यांनी भरपूर कालावधीपासून हा संघ तयार केला. अनेक युवा खेळाडूंना संध्या दिल्या. अनेक युवा खेळाडू याच संघातून घडले. त्यापैकी 2 युवा अभि चव्हाण प्रसाद या मॅच मध्ये खेळत आहेत. 10 बॉल मध्ये 13 धावा करायच्यात या सामन्यामध्ये. टीम श्रीदत्त बुलढाणा संघाला. सागर महाजन स्ट्रायकिंग एंडला. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन कट केला आहे. सिंगल रन मिळेल या बॉलवर. या सिंगलच्या जोरावर धावसंख्या 86 रन. 9 बॉल मध्ये 12 रनची गरज आहे. 9 चेंडू 12 धावा करायच्या आहेत या सामन्यामध्ये. वाट मॅच जसा पाहिजे तसा हा सामना होतोय. अभि चव्हाणने एक चांगला झेल पकडला लॉंग ऑनला. अजिंक्यला बाद केलं श्याम त्रिंबाकेने. आणि श्याम नेहमी चांगला खेळ करत आलाय. नेहमी त्याने परफॉर्मन्स दिलाय प्रेशर मॅचेस मध्ये. या मैदानावर नेहमी चांगली कामगिरी करणारा श्याम त्रिंबाके आजही चांगला खेळ करतोय. 9 बॉल मध्ये करायचे आहेत 12 धावा. आतापर्यंत 14 धावा देत 2 विकेट प्राप्त केल्या श्यामने. कंट्रोल करत असताना या सामन्याला. लेग कटर बॉल बॅट समोरून टर्न होतो आहे. अपील या बॉलवर विकेट कीपर प्रसाद कडून डॉट बॉल. कमालीची गोलंदाजी. अंडर प्रेशर बॉल पडला, घुमला. विकेट कीपर उत्साहित होते. प्रसाद. आणखी एक डॉट बॉल. 8 बॉल मध्ये 12 करायचे आहेत या सामन्यामध्ये. श्रीदत्त बुलढाणा संघ पलटवार करू शकतो या ठिकाणाहून. अजिंक्यची विकेट आली. सामन्याचं गणित बदललं. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. आणखी एक बॉल चांगला पडल्यानंतर खाली राहतो आहे. हाही बॉल निर्धाव. डॉट बॉल. 7 चेंडू 12 रनची गरज या सामन्यामध्ये. टीम रुद्र बी चिखली संघाला. 7 बॉल करायचे आहेत 12 धावा. श्रीदत्त बुलढाणा आणि रुद्र बी चिखली 2 मातब्बर संघ या स्पर्धेतले. आणखी एक चांगला बॉल. श्याम त्रिंबाके दुखापतीतून सावरत. कमालीची गोलंदाजी. श्यामची बॉलिंग आवडली असेल तर एक वेळ जोरदार टाळ्यांचा गजर करूया श्याम त्रिंबाकेसाठी. 6 बॉल मध्ये 12. श्यामने काय गोलंदाजी केली. मागच्या षटकात हा सामना झुकला होता. 12 बॉल मध्ये 16 करायचे होते. या षटकात आल्या फक्त 4 धावा. आता 6 बॉल मध्ये 12 रन करायचे आहेत. कमालीचा परफॉर्मन्स. वाट मॅच. गोलंदाजी बघा. पहिला बॉल शरीरावर आदळला. पहिल्या बॉलवर दुखापत झाली. दुसरा बॉल वाईड. त्यानंतर आणखी एक वाईड आला. सलग 2 वाईड बॉल. त्यानंतर यानंतरच्या बॉलवर हा बॉल महत्वाचा. विकेट आली अजिंक्यची. ही विकेट सामन्याला टर्न करणारी आहे. अभि चव्हाणचा चांगला झेल होता. त्यानंतर या बॉलवर सिंगल सागर महाजन कडून. हा सिंगल रन. आणि त्यानंतरचे सर्व बॉल 3 बॉल डॉट आहेत. इम्रान यांच्या समोर सलग 3 बॉल निर्धाव टाकण्याचा पराक्रम केला. 3 बॉल डॉट. हा ऑफ कटर.
तर उद्या होणारे सामने ई ग्रुपचा विजेता वर्सेस एफ ग्रुपचा विजेता म्हणजेच राजे छत्रपती बुलढाणा विरोधात KGN नागपूर आणि जी ग्रुपचा विजेता शहाजानंद आनंद गुजरात विरोधात आश्वी 11 वाराणसी हे दोन क्वार्टर फायनल उद्याच्या दिवसात आणि जमलं तर एखादा सेमीफायनल होऊ शकतो। भाऊंच्या माध्यमातून ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवल्या जाते। जर वेळ असला तर उद्या एक सेमीफायनल नाही होणार, दोन क्वार्टर फायनल सामने होतील। दोन क्वार्टर फायनल ई ग्रुपचा विजेता वर्सेस एफ ग्रुपचा विजेता राजे छत्रपती बुलढाणा विरोधात KGN नागपूर। त्यानंतर जी ग्रुपचा विजेता विरोधात खेळताना पाहायला मिळेल शहाजानंद गुजरात विरोधात आश्वी 11 वाराणसी। हे दोन सामने उद्याच्या दिवसात 6 बॉलमध्ये 12 करायचे आहेत। असलम यांच्या हातात षटक सोपवलंय कर्णधार प्रसाद फदात यांनी, कारण करण बेंडवालचं या आधीचं षटक महागडं होतं। 6 बॉल 12 कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला होणारा हा सामना। एक वेळ ही मॅच आवडली असेल तर जोरदार टाळ्यांचा गजर करूया या मॅच साठी। व्हॉट अ मॅच! 6 बॉल 12 रन करायचे आहेत या सामन्यामध्ये। अखिलेश सिंग सूचना देत असताना असलम यांना 6 चेंडू 12 समोर कॅप्टन सागर महाजन। पहिला बॉल ऑप्टनच्या बाहेर टाकलाय, वाईट बॉल। आता कॅप्टनने रेफरल घेतलाय, बॉलिंग करणाऱ्या टीमच्या कॅप्टन कडून रेफरलची मागणी। वाईट बॉल पहिला बॉल घोषित केलाय, त्यामुळे बॉलिंग करणाऱ्या टीमचा हा रेफरल। डीजे सर एक रेफरल बॉलिंग टीमचे झालेला आहे। ओके तर एक रेफरल सक्सेस झाला होता फिल्डिंग करणाऱ्या टीमचा, त्यामुळे त्यांना रेफरल मिळतो आहे। तर हा बॉल निर्णय आलाय तिसऱ्या पंचांचा। तिसऱ्या पंचांचा निर्णय वाईट बॉल। तर वाईट बॉल आलाय म्हणजे 6 बॉल मध्ये 11 रन करायचे आहेत। 6 चेंडू 11 धावा या सामन्यात श्याम त्रिंबाकेने हा सामना बनवला। श्याम त्रिंबाकेने या मॅच मध्ये जीव ओतला। कृपया मॅचला सुरुवात करा। आता बॉलिंग टीमने रिव्ह्यू गमावलाय। 6 बॉल मध्ये 11 रनची गरज आहे। 6 चेंडू 11 धावा या सामन्यात करायच्या आहेत। असलम पुन्हा एक वेळ तयार। धर्मवीर आखाडा एंड। आडव्या बॅटने दिशा दिली या बॉलला, सिंगल सहजतेने मिळेल। एक धाव, दुसऱ्या धावेचा कॉल केलाय, मिसफील्ड। 2 धावा या बॉलवर, 2 धावा कंप्लीट। आता तिसऱ्या धावेची मागणी करता आहेत, 2च रन मिळतील या बॉलवर। आता या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या होते आहे 89 रन 89। 5 बॉल मध्ये 9 धावा। व्हॉट अ मॅच! काय सामना होतोय, दोन्ही बाजूला चांगली कामगिरी। पुन्हा एक वेळ सामना थांबलाय। काही वेळासाठी सामना पुन्हा एक वेळ थांबतोय। काय मॅच होते, डोळ्याची पार न फेडणारी लढत मैदानाच्या आतमध्ये पार पडत असताना सर रेफरल कशासाठी आहे? तर रेफरलची मागणी केली आहे तिसऱ्या पंचांकडे। बॅटिंग टीमचा रेफरल राईट। ओके, बॅटिंग टीमने रेफरल मागितला आहे। तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय पाठवलाय ऑनफील्ड पंचांनी। बॅटिंग टीमचा रेफरल वादग्रस्त बॉलसाठी, वादग्रस्त ॲक्शनसाठी। 5 बॉल मध्ये 9 धावा करायच्या आहेत या सामन्यात। हा बॉल नो आला तर 1 धाव कमी होईल। हा बॉल फेअर आला तर सामन्याचं गणित बदलेल। असलम ह्या धावा रोखू शकतात। सगळ्यांचं लक्ष स्क्रीनकडे लागलंय या सामन्यामध्ये।
5 चेंडू 9 धावा करायच्या आहेत. फाट मॅच. जे प्रेक्षक जाग्यावर बसले होते ते उभे झालेत आणि जे उभे होते ते चालायला लागलेत, कारण हा सामना बसू देणारा नाहीये. या सामन्यात तुम्ही शांत बसूच शकत नाहीत. हा सामना तसा होतोय. 5 चेंडू 9. तिसरे पंच अक्षय निर्मल थोड्याच वेळात आपल्या समोर हा निर्णय पोहोचवतील. प्रसाद सामन्याला कंट्रोल करत असताना त्याला माहिती आहे या सामन्याचं महत्व. त्याला माहिती आहे हा सामना चढाओढीचा आहे, हा सामना महत्वाचा आहे. तर इट्स फेअर डिलिव्हरी, फेअर बॉल, फेअर बॉल. मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या पंचांचा निर्णय. इट्स फेअर डिलिव्हरी, फेअर बॉल आलाय. 5 चेंडू 9 धावा करायच्या आहेत. सागर महाजन स्ट्रायकिंग एला. 5 बॉल 9. धर्मवीर आमदार चषकाचा थरार उंचीवर पोहोचलाय. क्वार्टर फायनल क्रमांक 2. अपटॉनच्या बाहेरचा बॉल, आमंत्रण दिलं फलंदाजाला. डॉट बॉल म्हणजे 4 बॉल मध्ये करायचे आहेत 9 धावा. 4 चेंडू 9 रनची गरज. काय मॅच होते आहे. प्रत्येक बाजूला प्रत्येक बॉलवर दबाव वाढतोय या सामन्यात. चार चेंडू 9 धावांची गरज. या सामन्यामध्ये टेनिस क्रिकेट.in माध्यमातून प्रेक्षकांची संख्या वाढली आहे. युट्यूबला प्रेक्षकांचा आवाज वाढलाय. जल्लोष करतात प्रेक्षक. टाळ्या शिट्ट्यांचा आवाज होतो आहे. भोपू वाजतायत मैदानावर. 4 बॉल 9 धावा करायच्या आहेत. रुद्र 11 चिखली बी संघाला, श्री दत्त 11 संघाकडनं असलम यांच्याकडे सुवर्ण संधी. ओ बॉल हवेत गेलाय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येत आहेत. विकेट मैदानाच्या आतमध्ये सागर महाजन बाद होत आहेत. म्हणजे सामन्याचं गणित पलटलं. 3 बॉलचा खेळ शिल्लक 9 धावा. यश डीजे. हम क्रिकेट के जश्न में खोए खोए. क्रिकेटच्या त्योहारात आम्ही रमलो आहोत. हा क्रिकेटचा त्योहार, हा क्रिकेटचा उत्सव, हा टेनिस बॉल क्रिकेटचा संग्राम. धर्मवीर आमदार चषक 2024. 3 बॉल मध्ये 9 धावांची गरज. बॅटिंगसाठी नवनीत सिंग परिहार बॅटिंग करू शकतो हा खेळाडू. 3 चेंडू 9 धावा करायच्या आहेत. हा सामना या ठिकाणी रुद्र बी चिखली संघाने गमावला तर चुका महागात पडतील. दिलेले एक्स्ट्रा रन, सोडलेल्या कॅचेस, मिसफील्ड आणि हा अजबाबदारपणा या सामन्याचं पराजयाचं कारण राहू शकते. जर हा सामना गमावला रुद्र बी चिखली संघाने, जर हा सामना जिंकला श्रीदत्त बुलढाणा संघाने, तर त्यांनी चांगला खेळ केला आणि चांगल्या खेळाच्या बळावर ते सामना जिंकतील. श्याम त्रिंबाके, पंकज पटेल, अखिलेश सिंगची चांगली गोलंदाजी. आता असलम चांगला खेळ करतायत. महत्वाचा बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. भरपूर वेगाने अपटॉनच्या बाहेर टाकलेला बॉल. ओ विकेट मैदानाच्या आतमध्ये येते आहे. रनआउटच्या स्वरूपात नवनीत सिंग परिहार बाद. म्हणजेच 9 बॉल मध्ये करायच्या 3 धावा. वाट मॅच. मॅच आवडली असेल तर एक वेळ जोरदार टाळ्यांचा गजर करू या सामन्यासाठी. वाट मॅच. काय 2 बॉल्स मध्ये 9 धावांची गरज. बॅटिंग साठी आता नजीर शेख मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 89 धावांवर 8 विकेट. म्हणजे मागच्या 14 धावा काढण्यासाठी जवळपास मागच्या 5 धावा काढल्या 10 बॉलमध्ये. 10 बॉलमध्ये फक्त 5 धावा आलेल्या आहेत. आता 2 बॉलमध्ये 9 धावा करायच्या आहेत. या सामन्यात टीम रुद्र बी चिखली संघाला अखिलेश सिंग सूचना देतोय. गोलंदाज असलम यांना. 2 चेंडू 9 धावा. वाट मॅच.
एक प्रेक्षणीय लढत, एक अविस्मरणीय सामना, कधीच विसरू शकणार नाही ही लढत। हर दिन आता है, हर दिन जाता है, मैदान में वही हो जो सबका दिल चाहता है। जे सर्वांना आवडते ते घडतंय मैदानाच्या आतमध्ये। एक रोमांचक लढत प्रेक्षकांच्या भेटीला येत असताना 2 बॉल 9 धावा, इम्पॉर्टंट बॉल मैदानाच्या आतमध्ये। स्ट्रायकिंग एंडला इम्रान खान असतील, इम्रान स्ट्रायकिंग एंडला। मैदानाच्या आतमध्ये संयमाचा सामना होता, संयम तुटला, बांध फुटला, सामना जाऊ शकतो हातातून रुद्र बी चिखली संघाच्या। 2 चेंडू 9 धावा। हेलिकॉप्टर दिशा दिली या बॉलला, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक, एकच धाव मिळेल। दुसऱ्या धावेचा कॉल आहे, रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद आहे। हा सामना रुद्र बी चिखली संघाच्या बाजूने होता आणि तो परततोय। इम्रान खान बाद। यांच्याकडून 2 धावा घेतल्या गेल्या, त्यानंतर सलग 2 बॉल डॉट आले, विकेट आली। हा बॉल डॉट बघा, हा निर्धाव बॉल आला, त्यानंतरचा बॉल पुन्हा एक वेळ हवेत गेला, म्हणजेच चौथ्या बॉलवर विकेट आली। 3 बॉलचा खेळ शिल्लक होता, 9 धावांची गरज होती। त्या बॉलवर नवनीत सिंग परिहार बाद झाला नॉन स्ट्रायकिंग एंडला। आता 2 बॉलमध्ये 9 करायच्या होत्या, त्या परिस्थितीमध्ये इम्रान खान परतले। शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि एका बॉलमध्ये धावा करायच्या आहेत 8। हे अशक्य आहे, जर एक्स्ट्रा आल्या नाहीत तर असलम शेख बुलढाण्याचा लोकल बॉय, बुलढाणा महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत असले असलम हा सामना जिंकवतील। एका अफलातून कामगिरीच्या बळावर शेवटच्या षटकात फक्त 11 धावा वाचवायच्या होत्या, अशा परिस्थितीमध्ये काय कामगिरी केली या खेळाडूने। 1 चेंडू 8 धावा। जवळपास जर फेअर बॉल टाकला तर हा सामना जिंकेल टीम श्री दत्त बुलढाणा। सेमीफायनल मध्ये पोहोचणारा दुसरा संघ ठरेल। आता या मॅच मध्ये 1 बॉल 8 धावांची गरज। कॅप्टन प्रसाद दबावाच्या क्षणात सामना खूप चांगल्या प्रकारे कंट्रोल केला या युवा कॅप्टनने। 1 चेंडू 8 धावांची गरज आहे। टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून प्रेक्षकांची संख्या वाढली। हा बॉल समोर फेकलाय, फुलटॉस बॉलवर नजीरच्या बॅट मधून बॉल चाललाय बाहेर। एका धावाने हा सामना जिंकलाय टीम श्री दत्त बुलढाणा संघाने। एक ऐतिहासिक मॅच, एक अविस्मरणीय लढत। श्याम त्रिंबाकेची चांगली गोलंदाजी, शेवटी चांगला खेळ केला असलमने, पंकज पटेल चांगला खेळला। चुका झाल्या रुद्र बी चिखली संघाकडने आणि हाच पराजयाचा धक्का बसला। हेच पराजयाचं कारण राहिलं। दिलेले एक्स्ट्रा, बॅटिंग मध्ये केलेले फेरबदल रुद्र बी चिखली संघाच्या पथ्याला नाही। श्री दत्त बुलढाणा संघ सेमीफायनल मध्ये पोहोचणारा दुसरा संघ ठरलाय।